त्याच्यातला जो तिसरा घटक आहे 1,2 बेंझोथायझोल। हा जो घटक आहे तर हा कशा प्रकारे, हा बायोसाइड आहे, डिसइन्फेक्टंट आहे आणि पेस्ट कंट्रोल। तर बायोसाइड म्हणजे कोणतेही जीव जर समजा अटॅक जर केलेला असेल, उदाहरणार्थ आपण पहिले सुरुवातीला पाहिजे सगळी पेस्टसाठी आपण थायमॅथॉक्साम वगैरे काम करतो, पण एखादी समजा तुमची होमणीची आळ्या असतील किंवा अंडे असतील किंवा दुसऱ्या कोणत्या जेविक पेस्ट म्हणजे जे समजा खाणारी जी आळी आहे, पान खाणारी वगैरे खालून जरी अटॅक केला तर तुमचं ते बेंझोथायझोल हे तुम्हाला त्यावेळेस काम करतं। डिसइन्फेक्टंट म्हणजे काय, आता समजा उदाहरणार्थ हे सोयाबीनचं बियाणं आहे आणि याच्यावर अटॅक जर केला असेल, अगोदर समजा काही जखम वगैरे झालेली असेल कुठला असेल, त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, तर याच्यामध्ये जर अजून अटॅक होत असेल तर याच्यामध्ये अटॅक होऊ देत नाही, म्हणजे डिसइन्फेक्टंट आहे। आणि पेस्ट कंट्रोल म्हणजे उदाहरणार्थ ते आलं तुम्हाला माहिती सगळी पेस्ट आणि खाणारी। त्याच्यानंतर आहे तुमचं पॉलिथिलीन ग्लायकॉल, चौथा घटक आहे पॉलिइथिलीन ग्लायकॉल। पॉलिथिलीन ग्लायकॉलचं याच्यामध्ये खूप महत्वाचं काम आहे। शेतकरी मित्रांनो काय होतं माहिती का, वेलवर्गीय जेवढ्या काही समजा वनस्पती, उदाहरणार्थ तुमचं पिटर गोड म्हणजे कारलं आहे, दोडकं आहे, त्याच्यानंतर तुमचं द्राक्ष आहे, वेलवर्गीय जेवढे काही असतील तर त्याला काय राहतं माहिती का, नेमॅटोडचा अटॅक जास्त असतो। नेमॅटोड कसा असतो की आपण ज्यावेळेस मुळाला गाठी होतात, गाठी दोन प्रकार असतात, एक नायट्रोजन फिक्शन बॅक्टेरिया जे आपण याच्यामध्ये पाहतो, सोयाबीनमध्ये पाहतो आणि भुईमुगामध्ये पाहतो, त्या बारीक बारीक गाठी असतात त्या वेगळ्या राहतात, परंतु एक नेमॅटोडच्या गाठी वेगळ्या असतात। नेमॅटोडचा अटॅक हा पूर्ण तुमच्या झायलम फ्लोएम पूर्ण ब्लॉक करतो खाली मुळीला आणि वरती अन्नद्रव्य देत नाही, तो अटॅक जर झाला तर पूर्ण पिकच बरबाद होऊन जातं। तर याच्यामध्ये सुरुवातीला जर याच्यामध्ये ऍड केलेलं तर हे प्रोटेक्ट करतं, कोणतं पॉलिथिलीन ग्लायकॉल त्याला प्रोटेक्ट करतं। दुसरी मेन गोष्ट अशी आहे की हे एन आणि एन बॉन्डचं बनलेलं राहतं, त्याच्यामुळे हे आपल्याला जर्मिनेशन मध्ये खूप फायदा करतो। जर्मिनेशन मध्ये उगवण क्षमतासाठी पण चांगल्या प्रकारे करतं। तर अशा प्रकारे हा प्रोडक्ट आहे, तर याच्यातले पूर्ण जे पॉइंट आहेत ते कव्हर केलेले आहेत।